नमस्कार, पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते की अगदी घाई गडबडीच्या वेळीसुद्धा आपण खमंग कुरकुरीत अळूवडी कशी बनवू शकतो ते. कारण सध्या श्रावण सुरू आहे, सणासुदीचे दिवस आहेत. तर या सणासुदींमध्ये नैवेद्याच्या ताटात आपल्याला अळूवडी हवीशी वाटते, पण कधी गडबडीत कशी बनवू असं म्हणून आपण ते टाळतो. पण मी तुम्हाला सांगते की अगदी घाई असतानासुद्धा आपण मस्त खमंग कुरकुरीत अळूवड्या बनवू शकतो. जशा की मी बनवल्या. घाईच्या वेळीसुद्धा माझ्या अळूवड्या इतक्या खमंग आणि कुरकुरीत झाल्या. तर या पद्धतीने जर तुम्हीसुद्धा अळूवड्या घाई गडबडीच्या वेळी केलात तरी न बिघडता अगदी खमंग कुरकुरीत होतील यात शंका नाही. चला तर मग तुम्हाला दाखवते या अळूवड्या मी कशा बनवल्यात. तर सर्वात आधी एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये घेतली मूठभर कोथिंबीर. त्यानंतर घातल्या 2 ते 3 हिरव्या मिरच्या तुकडे करून. या मिरच्या तिखट असल्यामुळे मी 2 ते 3च घातल्या. तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या घेतल्यात आणि 1 पाऊण इंच आलं घेतलं. आल्याचे सुद्धा तुकडे करून घ्यायचे, म्हणजे ते पटकन मिक्सरमध्ये बारीक होतं. यानंतर मिक्सरमधून मी हे सगळं भरडसर असं फिरवून घेतलं. अगदी बारीक केलं नाही किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटत बसली नाही, कारण वेळ नव्हता. त्यामुळे मिक्सरमधूनच फिरवून घेतलं. तर झालं अळूवडीचं वाटण इथे मी बनवून घेतलं. आता वडीसाठी मी इथे अळूची 4 पानं घेतली होती. पानं मध्यम आकाराची होती. तर ही पानं मी स्वच्छ धुवून घेतली आणि ही पानं ही काळ्या देठाची होती. काळ्या देठाच्या पानांना खाज कमी असते, म्हणून अळूवडीसाठी ही काळ्या देठाचीच पानं वापरावीत. त्यानंतर जे देठ आणि शिरा असतात त्या मी सुरीच्या मदतीने अशा प्रकारे कट करून घेतल्या, जेणेकरून पान नरम होईल. तर अळूवडी करताना जेवढं अळूचं पान नरम होईल तेवढी आपली अळूवडी आपल्याला करणं सोपं होतं, सोयीस्कर होतं. तर त्यासाठी मी काय केलं, तर ही पानं मी गॅसच्या शेगडीच्या अगदी बाजूला ठेवून दिली. म्हणजे शेगडीवर जर काही शिजत असेल तर त्याच्या हीटने अळूवडीची ही पानं मऊ होण्यासाठी. तर अशा प्रकारे सुरीने नेहमीप्रमाणे जे जाड देठ असतात ते तासून घेतलेत आणि शक्य होतील तितके दोर ओढून काढून घेतले. आता त्यानंतर एक लाटणं घेऊन त्या बारीक सारीक ज्या शिरा असतात त्या आपण लाटून घ्यायच्यात. पहिला मधला देठ लाटून घेतला, जो की जाडसर असतो, जेणेकरून अगदी मऊसूत असं रुमालासारखं हे आपलं पान अळूवडीसाठी तयार होईल आणि वडीसाठीचा रोल अगदी सहज बनवणं शक्य होईल. तर अशा प्रकारे बाजूच्या बारीक शिरासुद्धा मी लाटण्याने लाटून घेतल्यात. तर याच पद्धतीने देठ दोरे काढून शिरा लाटणीने लाटून घेऊन 4ही पानं मी अगदी रुमालासारखी नरम करून घेतलीत. आता एक लोखंडी तवा तापत ठेवला आणि त्यावर घेतलं 1.5 कप बेसन. त्यामध्ये घेतलं पाव कप तांदळाचं पीठ. आता घाई गडबडीच्या वेळी काय होतं, तर आपण झटपट अशा अळूवड्या बनवतो, पण काही वेळा जमल्या तर अळूवड्या जमतात, नाहीतर त्या नरम पडतात, हव्या तशा कुरकुरीत होत नाहीत. तर आपली वडी ही किती घाई असली तरी अजिबात नरम न पडता, न फसता कुरकुरीत व्हावी, अगदी पापडासारखी. तर ही स्टेप करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच मी हे बेसन आणि तांदळाचं पीठ एक 4 ते 5 मिनटं तव्यावर हलकंसं भाजून घेणार आहे, त्याचा खमंग असा वास सुटेपर्यंत. जास्त वेळ भाजायची गरज नाही. 4 ते 5 मिनटात हे पीठ हलकंसं असं भाजून तयार होतं. 4 ते 5 मिनटानंतर जेव्हा बेसनाचा रंग हलकासा बदलला आणि खमंग असा सुवास सुटला, त्यावेळी मी गॅस बंद केला आणि बेसन तांदळाचं हे भाजलेलं पीठ एका ताटामध्ये काढून थंड होऊ दिलं. आता मी अळूच्या पानांना लावण्यासाठीचं मिश्रण बनवून घेते आणि त्याकरिता जे बेसन थंड झालेलं होतं ते मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं. त्यानंतर बेसनामध्ये मी लगेच चिंचेचा कूळ आणि गूळ याचं मिश्रण घातलं. तर यासाठी मी 2 टेबलस्पून चिंच घेतली होती, ती अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवली आणि त्यानंतर त्याचा पल्प काढून घेतला, गाळणीतून गाळून घेतला आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून गूळ घालून त्याचं हे मिश्रण बनवून घेतलं होतं. सुरुवातीला जे हिरवं वाटण वाटून घेतलं होतं ते घातलं. 2 मोठे चमचे पांढरे तीळ घातले. तिळामुळे वडी खमंग तर होतेच, शिवाय दिसायला देखील सुरेख दिसते. त्यानंतर यामध्ये मी कोरडे मसाले घातलेत, जसं की अर्धा चमचा जिऱ्याची पूड, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर. तसंच यामध्ये घातलं पाव कप ओलं खोबरं.
ओलं खोबरं हे मी किसून घेतलेलं आहे. तुम्ही जर सुकं खोबरं घेत असाल तर ते किसून किंवा मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता. सोबतच घातलं चवीप्रमाणे मीठ. आता हे सगळं चिंचेच्या कोळ्यामध्येच मिक्स करून घेतलं सुरुवातीला, पाणी न घालता, म्हणजे पाण्याचा अंदाज येतो. आणि त्यानंतर मी थोडं थोडं करून यामध्ये पाणी घातलं. हिरवं वाटण वाटून घेतलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घालून ते इथे वापरलं, जेणेकरून भांड्याला लागलेला उरलासुरला मसालासुद्धा यामध्ये येईल. पानाला लावण्यासाठीचं हे मिश्रण बनवताना एकदम पाणी घालू नये, नाही तर पाण्याचा अंदाज चुकू शकतो आणि आपलं मिश्रण हे पातळ होऊ शकतं. त्यामुळे अजून त्यामध्ये बेसन ॲड करावं लागू शकतं. म्हणून थोडं थोडं पाणी घालूनच आपण हे मिश्रण भिजवून घ्यायचं. तर हे बघा, थोडं थोडं पाणी घालत या कन्सिस्टन्सीचं मिश्रण मी इथे बनवून घेतलं आहे. तर अशा प्रकारे सरसरीत हे मिश्रण बनवून घेतलं आहे. जेव्हा आपण चमच्याने असं खाली हे मिश्रण पाडतो तेव्हा लगेचच न झटकता हे पडलं गेलं पाहिजे. अगदी घट्टसर बनवायचं नाही किंवा अगदी पातळही बनवायचं नाही. तर पानांना लावण्याचं मिश्रण इथे माझं बनवून झालं. आता मी हे मिश्रण पानांना लावून घेणार आहे. तर बनवून घेतलेलं वडीचं मिश्रण मी संपूर्ण पानाला असं एकसारखं पसरून घेतलं. एक पान लावून झाल्यानंतर त्यावर दुसरं पान उलट दिशेने ठेवून घेतलं. या पद्धतीने दुसरं पानसुद्धा अशा प्रकारे मिश्रणाने एकसारखं सगळीकडून भरून घेतलं. अशाच प्रकारे चारही पानं मी मिश्रणाने एकसारखी भरून घेतली. त्यानंतर नेहमीप्रमाणे दोन्ही बाजूने अशा प्रकारे दुमडून घेतली आणि दुमडून घेतलेल्या पानांवर सुद्धा मिश्रण लावून घेतलं. त्याच पद्धतीने वरून आणि खालून सुद्धा पानं दुडून घेतली, जेणेकरून याला आयताकृती आकार येईल. वरून खालून दुमडून घेतलेल्या पानांना सुद्धा बेसनाचं मिश्रण लावून घेतलं. असा आयताकृती किंवा चौकोनी आकार करून घेतला की आपल्याला रोल बनवणं म्हणजेच गुंडाळी करणं सोपं जातं. रोल बनवताना शक्य तितका घट्ट बनवून घेतला, नाहीतर वड्या तळताना सुटू शकतात. त्यानंतर 15 मिनटं मी हा रोल स्टीमरमध्ये वाफवून घेतला. आता वाफवून घेतल्यानंतर आपल्याकडे जेव्हा पुरेसा वेळ असतो तेव्हा आपण अळूवडीचा रोल पूर्णपणे थंड होऊ देतो आणि त्यानंतर अळूवड्या कट करतो. म्हणजे न कुस्करता वड्या छान अशा एका आकारात कट होतात. पण यावेळी मला लगेचच अळूवड्या फ्राय करायच्या असल्यामुळे मी तो पूर्णपणे थंड होऊ दिला नाही, तर कोमट असतानाच कट करायला घेतला. तर अशा वेळी जेव्हा तुम्हाला कधी लगेचच वड्या कापायच्या असतील आणि अळूवडीचा रोल थंड झाला नसेल तर काय करायचं, अशी जर दातवाली सुरी तुमच्याकडे असेल तर त्या सुरीने या वड्या कट करायच्यात. दातवाल्या सुरीने अशा प्रकारे रोल गरम असतानासुद्धा आपण व्यवस्थितरित्या वड्या कट करू शकतो. एका हाताने रोल धरायचा, दुसऱ्या हाताने दातवाली सुरी घेऊन रोलच्या अर्ध्यापर्यंत मागे पुढे करत हलक्या हाताने कट करून घ्यायचं आणि त्यानंतर सुरीवर दाब देऊन सुरी खालपर्यंत न्यायची. त्यामुळे या पद्धतीने माझ्या रोल गरम असतानासुद्धा झटपट अशा वड्या कट करून झाल्या. आता या सगळ्या वड्या कापून घेतल्यानंतर मी त्या फ्राय करून घेतल्यात. त्यावेळी वड्या मी शॅलो फ्राय करून घेतल्यात. लो टू मीडियम फ्लेमवर या वड्या मी उलटपलट करत छान अशा सोनेरीसर थोड्याशा लालसर रंगावर फ्राय करून घेतल्यात. अगदी कुरकुरीत होतात या वड्या, अगदी पापडासारख्या. तर आजची ही अळूवडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा. तसंच चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.